बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। प्रेम की तेरी आई रीत मन में भर दे अपनी प्रीत, प्रेम की तेरी आई रीत मन में भर दे अपनी प्रीत, तेरे प्रेम के गाएगी, हालेलुया, तेरे प्रेम के गाएगी, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहा, मुझ पापी को दी शिफा, क्रूस पर अपना खून बहा, मुझ पापी को दी शिफा, मन मेरे तू बोल सदा, हालेलुया, मन मेरे तू बोल सदा, बोलो जय, हो जय, हालेलुया, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान, तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान, पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे, खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे, ईद में तेरा नाम रहे, ईद में तेरा नाम रहे, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। परमेश्वराची स्तुती आणि आराधना आपण मोठ्या आनंदाने मोठ्या आवाजाने करणार आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा महान परमेश्वर आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, जो आमच्यासाठी या जगी आला, ज्याने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर आपला रक्त सांडलेला आहे, निष्कलंक आणि निर्दोष असं रक्त सांडलं आणि आमच्या पातकांची त्याने आम्हाला क्षमा केलेली आहे, आणि म्हणून आम्ही नेहमी काय म्हटलं पाहिजे, हालेलुया. काय म्हटलेलं या ठिकाणी, मन मेरे तू बोल सदा, हालेलुया. आपण नेहमी परमेश्वराची स्तुती करायला पाहिजे, आणि म्हणून आपण दुसरं गीत गाणार आहे, मुक्ती दिला येशू नाम, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. आपल्या चर्चच्या ग्रुपवर आलेला आहे, मुक्ती दिला येशू नाम. रेडी, आलंय, 1 2 3. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. मोठ्याने बोलो, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. येशू दया का
मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए। प्रभू येशू ख्रिस्त हा दयेचा सागर आहे आणि हा सागर असा आहे की जो बहता सागर आहे. तो रोज आणि रोज पहाटे उठल्यावरती आपण आमच्यावरती दया करणारा परमेश्वर आहे. ज्या वेळेला आम्ही बिछाण्यावरती रात्री झोपायला जातो त्यावेळेला देखील तो आमच्यावर दया करतो, आम्हाला निद्रा देतो आणि आम्हाला दुसरा दिवस दाखवतो. आणि म्हणूनच आम्हाला सर्व संकटापासून सोडवणारा आमचा येशू आहे. आणि येशू हे नाव फार महान आहे, फार श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण तिसरं गीत गाणार आहे. त्या श्रेष्ठ नावाच्या चरणी आपण जाणार आहोत. त्या श्रेष्ठ नावाला आपण आपलं जीवन समर्पित करणार आहे. आणि धीर गंभीर स्वरात प्रार्थना पूर्वक आपण हे गीत गाओ. आए हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति.
तुझी स्तुती आणि आराधना करतो, कारण तो आमचा महान परमेश्वर आहे. दिवसागणिक क्षणोक्षणी प्रभू पाऊला मागे पाऊल प्रभू देव बाप्पा तो आमच्या सोबत असतो. म्हणूनच प्रभू देव बाप्पा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला इमॅन्युअल म्हटलेला आहे, जो परमेश्वर आम्हा संगती राहणारा देव आहे. आणि म्हणूनच प्रभू त्या इमॅन्युअल बद्दल धन्यवाद देतो. प्रार्थनापूर्वक प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हाती स्वाधीन करतो, तुझ्या चरणापाशी नतमस्तक होतो. प्रभू तो आज आमचा स्वीकार कर, इथून पुढची भक्ती तो आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागितले म्हणून आहे, आमेन. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो. ही वेळ जी तू आम्हाला दिलीस तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, विधित करण्यासाठी, आणि म्हणून हे सर्व आम्ही करत असताना तू आम्हाला आपल्या आत्म्याने सहाय्य कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आमेन. आजचा जो विषय आहे तो साधारण 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाला. ते पुढचे 40 दिवस तो शिष्यांना आणि अनेकांना दर्शन देत होता. आणि त्यामुळे आजचा जो विषय आहे तो पुनरुत्थानाचे साक्षीदार हा आहे. आणि त्यामध्ये साक्षीदार पाहत असताना एक नवीन वेगळा विषय मला मिळाला, आणि तो म्हणजे की पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला, त्याच्या चर्चला प्रबळ केले. आणि म्हणून थोडासा विषय आपण बदल करणार त्यामध्ये, आणि असा आहे की पुनरुत्थानानंतर चर्चचं प्रबलीकरण. जे शास्त्रपाठ वाचलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक पाहायला मिळतं, आणि ते म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त त्याच्या वधूला, त्याच्या चर्चला, त्याच्या मंडळीला, त्याच्या गौरवासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व तो पुरवत आलेला आहे. आणि आम्हाला त्या पुनरुत्थानानंतर याची प्रचिती आलेली आहे. परमेश्वराने येशूच्या द्वारे चर्चला काय काय दिलेलं आहे. आता आपण जर विचार केला तर आपल्याला कळतं की पवित्र आत्मा हा विसार म्हणून दिला, पवित्र आत्म्याची दाने दिली, रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिलं, नाही का, ते दान दिलेलं आहे, उपदेशाचं दान दिलेलं आहे, सुवार्थीचं दान दिलं. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी शास्त्रामध्ये आम्हाला आढळतात, आणि त्या म्हणजे की चर्चचा प्रभाव, चर्चचं सामर्थ्य आणि चर्चची शक्ती. या 3 गोष्टीकडे आज आपण लक्ष देणार आहोत, ज्या सर्वसाधारणपणे आपण विसरून जातो. चर्चला आपण अशक्त समजतो, दुर्बल समजतो, आणि म्हणून चर्च हे काय आहे, चर्चसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे याकडे आपण लक्ष देणार. पण त्यासाठी 3 मुद्दे आजच्या मननासाठी घेतलेले आहेत. आपल्या चर्चच्या ग्रुपवरती आलेला आहे. पहिला मुद्दा आहे की योहानाच्या शास्त्रपाठामध्ये 3 भाग आढळतात. 21वा अध्याय 1 ते 14 या वचनांच्या मध्ये. आणि पहिला आहे ख्रिस्तापासून वेगळे जर आपण असलो तर आम्हाला अपयश येते, यश प्राप्ती होत नाही. पहिल्या 3 वचनामध्ये आम्हाला आढळतं. दुसरं मग आम्ही पाहतो ख्रिस्तामध्ये आम्ही जर राहिलो तर आम्हाला यश प्राप्ती होते. 4 ते 8 वचनामध्ये आम्हाला हे दिसून येतं. आणि तिसरा भाग आहे ख्रिस्त येशू कसा पुरवठा करतो, 9 ते 14 या वचनामध्ये आम्हाला आढळतं. म्हणून या 3 मुद्द्यांकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहे. ज्यांना येशूने त्याचं चर्च बांधण्यासाठी, म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी नाही बरं का, आध्यात्मिक चर्च बांधण्यासाठी पाचारण केलेलं होतं, त्या शिष्य वर्गाला प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, त्यांच्याशी तो संभाषण करत आहे. आणि आज त्यांच्याद्वारे तो आम्ही जे या ठिकाणी बसलेले आहे त्या आम्हाला देखील तो अशा प्रकारे प्रेरणा देत आहे, शिकवत आहे. माझ्या बरोबर तुम्ही वळा योहानाचं सुवर्तमान 21वा अध्याय. आणि हा जो 21वा अध्याय आहे याला उपसंहार असं म्हटलेलं आहे किंवा समारोप असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवरील सेवेचा समारोप आम्हाला तो अस्तित्वात असताना कसा झाला हे पाहायला मिळतं. आणि म्हणून शिष्यांना सुवार्तेसाठी पाठवण्या अगोदर त्यांना प्रभू येशू ख्रिस्त भेटला आणि त्याने उत्तेजन दिलेलं आहे, त्याने प्रेरणा दिलेली आहे, त्याने प्रोत्साहन दिलेलं आहे. तुम्ही बघा, कोणतेही शर्यत असले, ऑलिम्पिक्स असले, क्रिकेट मॅच असली, फुटबॉल मॅच असले, फिफा असलं,
तर तो कोच जो असतो ना, तो रूम मध्ये सर्व प्लेयर्सना घेऊन काय करत असतो? उत्तेजन देत असतो, प्रेरणा देत असतो. हा झाला खेळाचा भाग. जर आम्ही लढाईच्याकडे जर बघितलं तर जो सेनापती असतो, तो सेनापती आपल्या सैनिकांना काय करत असतो? प्रेरणा देत असतो, बारकावे सांगत असतो. लढाईमध्ये कशा प्रकारे व्यूहरचना करायची, कशा प्रकारे आपण हल्ला करायचा, कुठून कुठल्या तुकडीने हल्ला करायचा, हे सगळं तो सांगून आणि मग तो तुतारी वाजवतो. त्या तुतारीच्या नादाने त्या सैनिकांच्या शरीरामध्ये स्फुरण निर्माण होतं आणि मग त्यांना लढाईला आणखीन आवेश तयार होतो. तशाच प्रकारे हे महान काम प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांच्या बाबतीत केलेलं आहे. त्याने त्यांना भेट दिली, त्यांना रिकामं सोडलं नाही, त्यांना अनाथ सोडलं नाही, तर त्यांना त्याने भेट दिली आणि त्यांना उत्तेजन दिलेलं आहे. पुढील सेवेसाठी मंडळी ज्यांच्याद्वारे उभी होणार होती त्या शिष्यवर्गाला प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेरणा दिलेली आहे. मी विचार करायला लागलो, पुनरुत्थानानंतर येशू आणि त्याचे 12 शिष्य यांचा संबंध कसा होता? त्याच्या अगोदर तो नावाने सर्वांना हाक मारायचा, नाही का? शिमोन पेत्रा, तुला पेत्र म्हटला, तुला केफा म्हणतील, नाही का? म्हणजे ज्याचा अर्थ खडक आहे, तुझ्यावरती मी माझी मंडळी रचेन. मग फिलिपाला म्हटला, फिलिपा, इथे जे लोक जमलेले आहेत त्यांना तो खाव्यास काहीतरी दे. प्रत्येकाला तो बहुतेकांना नावानिशी बोलत आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की तोच जो संबंध आहे, तोच जो नातं संबंध जो आहे तो तसाच राहिला आहे का? आणि मग शास्त्राचा अभ्यास केल्यावर आम्हाला असं पाहायला मिळतं, तो संबंध राहिलेला नाही. आता पुनरुत्थानानंतर येशू आणि त्याचे शिष्य यांच्या नात्यामध्ये बदल झालेला आहे. तुम्ही मगाशी जर वाचला असाल तर योहानाचे सुवर्तमान काढा बरं, आणि 21वा अध्याय. आणि त्यामध्ये ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त त्यांना भेटतो त्या समुद्र तीरे, त्यावेळेला काय म्हणून हाक मारतो माहिती का? काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? मुलांनो. काय म्हटलं? मुलांनो. नातं बदललेलं आहे. पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य यांच्यामध्ये आता नाते संबंध बदललेला आहे. आणि म्हणून या नाते संबंधाला फार महत्व आहे. पुनरुत्थानानंतर आमचा येशूशी मुलांनो असा शब्द उच्चारून प्रभूने आपलं नातं बदललेलं आहे. ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. वी बिकम चिल्ड्रन ऑफ गॉड. आणि याच कारणास्तव प्रभू येशू ख्रिस्तावर, पुनरुत्थित ख्रिस्तावर ज्या वेळेला आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेला आमचे येशूशी नातं बदलून जातं. मी पहिल्या मुद्द्याकडे येत आहे आणि तो म्हणजे ख्रिस्ता विना जर आम्ही जीवन जगत असू तर आम्हाला यश प्राप्ती होत नाही, आम्ही अपयशी ठरतो. पहिली 3 वचनं योहानाचं सुवर्तमान 21वा अध्याय पहिल्या 3 वचनामध्ये आम्ही पाहतो. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो या प्रकारे प्रगट झाला. कसा प्रगट झाला? शिमोन पेत्र, दिदू म्हटलेला थोमा, आणि मग शिष्यांची नावं दिलेली आहेत. पुढच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे? शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते काय म्हणाले? आम्ही पण तुझ्या बरोबर मासे धरायला येतो. आणि मग ते सगळे मिळून काय झालेले आहे? मासे धरायला गेलेले आहेत. त्या मछव्यात बसले आणि रात्रभर त्यांनी मासे धरण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांच्या जाळीमध्ये काय मासा अडकला नाही. या घटना येरुशलेम मध्ये घडलेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. या ज्या घटना आहेत त्या गालिल प्रांतामध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणून तिबिरियाचा समुद्र ज्याला म्हटलेला आहे, ज्याला दुसरा शब्द आहे गालिल समुद्र म्हटलेला आहे, त्या गालिल समुद्राच्या काठाशी ही घटना घडलेली आहे. मत्तयाचं सुवर्तमान 28वा अध्याय जर आम्ही काढला तर त्यामध्ये आम्हाला ही गोष्ट आढळते. पुनरुत्थानानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे देवदूत ज्यावेळेस त्या स्त्रियांना भेटला त्यावेळेला त्या स्त्रियांना काय म्हणाला? तुम्ही इथे काय वाट पाहत बसलेला? तुम्ही कोणाच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेला? येशू हा गालिलात गेला आहे आणि शिष्य देखील कुठे आहेत? गालिलामध्ये आहेत. कारण शास्त्रामध्ये आम्ही मगाशीच वाचलं पहिल्या वचनामध्ये योहानाचं सुवर्तमान 21वा अध्याय. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला. म्हणजे येशू प्रगट होण्या अगोदर शिष्य कुठे होते? गालिल समुद्राकडे, तिबिरिया समुद्राच्या किनारे होते. त्या ठिकाणी ते मच्छीमारी करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे ती म्हणजे येशूने त्या शिष्यांच्या वरती
पुनरुत्थानाच्या अगोदर फुंकर घातले होते. त्या खोलीमध्ये बसले असताना फुंकर घातले होते आणि त्यांना तो असं म्हणाला की पवित्र आत्मा घ्या. काय म्हटलेलं आहे? पवित्र आत्मा घ्या. आणि याने बळ केलेलं आहे, सुवार्ता प्रसारासाठी त्यांना पाठवलं होतं आणि ते सोडून, सुवार्तेचं काम सोडून ते पुन्हा काय करायला लागलेले आहेत? मच्छीमारी करायला लागले. जुन्याच व्यवसायाकडे पेत्र वळालेला आहे आणि त्याच्याबरोबर इतर शिष्य देखील पुन्हा मच्छीमारी करण्यासाठी, कोळ्याचं काम करण्यासाठी निघालेले आहेत. मी विचार करायला लागलो की असं का केलं त्याने? जिथे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सुवार्तेच्या प्रसारासाठी पाठवण्याचं ठरवलं होतं. मत्ती 28:19-20 काय म्हटलं येशू ख्रिस्त? तुम्ही जा, सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे काम करायचं सोडून ते पुन्हा आपल्या जुन्या व्यवसायाकडे वळालेले आहेत. याला कारण काय असावं? त्यांनी येशूने दिलेलं काम नाकारलं काय? त्यांना जावंसं वाटलं नाही का? ते हतबल झाले होतं का? आता आम्ही एकटे कसं काय जायचं? जो आम्हाला वारंवार सहाय्य करायचा, गोष्टी पुरवायचा, प्रसंगानुसार तो आमच्या संगती राहायचा, तो आता आमच्या सोबत नाही, म्हणून त्यांनी सुवार्थ प्रसाराचं काम नाकारलं होतं का? की जगण्यासाठी आता येशू ख्रिस्त नाही, आम्हाला आता पोटा पाण्याची व्यवस्था करावी लागणार आणि म्हणून ते पुन्हा आपल्या जुन्या व्यवसायाकडे वळाले? आम्हाला माहित नाही, शास्त्रामध्ये नक्की काहीच याचं उत्तर दिलेलं नाही. पण मला असं वाटतं की शिष्यांना नेमकं काय करायचं हेच मुळे पूर्णपणे समजलेलं नसावं. गालिलात तर जायचंय, पण पुढे काय करायचं? गालिलात तर जायचंय, पण पुढे काय करायचं? प्रवासाला जात असताना तिकीट तर हातात आहे, पण पुढे काय करायचं? आम्हाला गोंधळून जातो आम्ही. आता रात्रीच्या वेळी हे सगळे मासे पकडायला गेलेले आहेत आणि फार मोठ्या मोठ्या गहन गोष्टी मलाही या आठवड्यामध्ये निदर्शनास आलेल्या आहेत, ज्या इतके वर्ष माझ्यापासून पण परमेश्वराने दूर ठेवल्या होत्या. असं म्हणलेलं आहे प्रियानो की शिष्य रात्री मासे धरण्यास गेले, पण समस्या एक होती, ते येशूला सोडून गेले होते. जेव्हा ते मासे धरायला गेले तेव्हा येशू त्यांच्या सोबत नव्हता. ही फार महत्वाची गोष्ट आहे. पॉइंट टू बी नोटेड इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे. थोडं जास्त विश्लेषण जर आपण या घटनेचं केलं तर आम्हाला असं दिसतं की चर्च बांधणीसाठी, मंडळी उभी करण्यासाठी जर हे शिष्य शिल्पकार होते तर ते अंधाराच्या वेळेला मासे पकडायला गेले का गेलेले आहेत? कारण ते प्रकाशाचे पुत्र होते. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे, पहाटचा तारा आहे. दिवसा जे काम करायचं ते सोडून रात्रीचं जे काम आहे ते करायला ते का गेलेले होते? तुम्हाला माहिती का, आपल्यापैकी बरेच लोक ज्यांना असं वाटतं की खूप मच्छी खावी ते कुठे जातात? कुलाव्याला जातात, ससून टाकला जातात. कधी जातात? सकाळी. बघा पाहिजे ना, सकाळी का जातात? स्वस्त तर मिळतात, फ्रेश मिळतात. का फ्रेश मिळतात? कारण ते रात्री मच्छीमारी करून मासे पकडून आणलेले असतात. बरोबर की नाही? आणि हा पॉइंट फार महत्वाचा आहे. हे जे शिष्य आहेत ते रात्रीच्या वेळेला मासे पकडायला गेले, कारण ते व्यावसायिक होते. त्यांना माहिती होतं की कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी मासे आपल्याला भरपूर मिळू शकतात. आणि हा जो शास्त्रपाठ आहे ना, योहानाचं शुभवर्तमान 21:1-14, हा शास्त्रपाठ लुकाचं शुभवर्तमान 5व्या अध्यायाशी मिळता जुळता आहे. आणि जोपर्यंत आम्ही लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय वाचणार नाही तोपर्यंत आम्हाला 21व्या अध्यायातील घटनाक्रम समजणार नाही, ज्यामध्ये येशू असं म्हणाला होता लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये की मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. जर येशू ख्रिस्ताने त्यांना माणसे धरणारे करीन असं म्हटलेलं होतं तर हे मासे धरायला का गेलेले आहेत? कधी कधी आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला हे समजत नाही की प्रभूने जे काम आम्हाला दिलेले आहे ते काम आम्ही सोडून इतर काम करण्यामध्ये आम्ही मग्न असतो. शेवटी प्रियानो, चर्चचं सामर्थ्य, चर्चचं यश आणि चर्चला मिळणारे आशीर्वाद हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून नाही तर ते देवाकडूनच आहे. हे आम्ही कदापि विसरता कामा नाही. माणसांचं कसं असतं माहिती का प्रियानो? जर चांगलं झालं तर मी केलं, चांगल्या गोष्टींचं श्रेय नेहमी स्वतःवरती घेतात. परंतु आम्हाला
असं कधीच वाटत नाही की जे आम्ही कष्ट घेतलेले आहेत, श्रम घेतलेले आहेत, त्याचं फळ देण्याचं काम परमेश्वराकडे असते. तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचं जे काम आहे, आमचं जे कार्य आहे, आमची जी उद्योजकता आहे, आमची जी विचारसरणी आहे, ही आमच्या यशाच्या मागचं कारण आहे. परंतु शास्त्रामध्ये जे आम्ही पाहतो, जेव्हा चर्च अशा प्रकारे देवाचं श्रेय स्वतःला घ्यायला लागतं, त्यावेळेला ते चर्चसाठी घातक ठरतं. ते घातक ठरतं. हे एक सुंदर उदाहरण आहे प्रियानो. रात्रभर हे चर्च मच्छीमारी करायला गेलेलं आहे समुद्रात, पण एकही मासा मिळाला नाही, कारण ते येशू विना मच्छीमारी करत होते. आणि ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त त्या होडीमध्ये आला आणि त्याने सांगितलं उजव्या बाजूला जाळी टाका, त्यावेळेला या चर्चला किती मासे मिळाले? 12 जणांचं चर्च होतं हे प्रिया, ते विसरू नका. चर्चचं सामर्थ्य, चर्चचं यश आणि चर्चला मिळणारे आशीर्वाद बाळकांच्या वेळी मिळत नाही, कुठल्या एका व्यक्तीद्वारे मिळत नाही. ते आशीर्वाद, सामर्थ्य आणि यश देणारा प्रभू आहे. हालेलुया. ते प्रभूच्या हाती आहे. नाहीतर रात्रभर जरी मच्छीमारी केली, तुम्ही किती तज्ञ असलात, काही उपयोग नाही, एकही मासा जाळ्यात अडकणार नाही. हे सत्य परमेश्वर या वचनातून आम्हाला शिकवू पाहत आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या ठिकाणी अंधारात मासे पकडायला हे शिष्य गेलेले आहेत, परंतु येशू शिवाय गेलेले आहेत. कधी कधी आम्ही चर्च म्हणून प्रभू येशूला सोडून प्रियानो, आम्ही आमच्या ज्ञानाच्या द्वारे, आम्ही आमच्या मनाच्या द्वारे, आमच्या पैशाच्या द्वारे, ताकदीच्या द्वारे, तत्वज्ञानाच्या द्वारे मासे पकडायला म्हणजे माणसे पकडायला सुरुवात करतो, प्रभूचं काम करायला सुरुवात करतो, आणि त्यामध्ये आम्हाला अपयश येतं. आणि म्हणून आम्ही कधीही विसरू नये, चर्चसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा देह अर्पण केलेला आहे. चर्चसाठी त्याने स्वतःचं रक्त खंडणी म्हणून दिलेलं आहे. चर्च ही त्याची वधू आहे. आणि म्हणून प्रियानो, त्याच्यावर मालकी हक्क फक्त येशूचा आहे. दुसरा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे 4 ते 8 वचन. योहानाचं सुवर्तमान 21 अध्याय 4 ते 8. या वचनामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं की ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त चर्च मध्ये असतो, ज्या वेळेला प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये चर्च असतं, लोक असतात, विश्वासणारे असतात, त्यावेळेला आम्हाला यश प्राप्ती होते, आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतात, आम्हाला आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं. आणि हे सर्व ख्रिस्ताद्वारेच मिळतं. नुसते चर्चच्या बाबतीतच लागू नाही, तर आमच्या वैयक्तिक जीवनात देखील लागू आहे. ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणात स्वीकारतो, ज्या वेळेला आम्ही प्रभू येशूला थारा देतो, त्यावेळेला आम्हाला यश प्राप्त होते, त्यावेळेला आम्हाला सामर्थ्य प्राप्त होते, त्यावेळेला आम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. आपण पूर्णपणे त्याच्यावर विसंबून आहोत हे जेव्हा आम्हाला कळतं, आणि हे जे जेव्हा येशूला कळतं, त्यावेळेला येशू आम्हाला उदार हस्ते, सरळ हस्ते प्रियानो, तो आम्हाला मदत करायला नेहमी तयार असतो. लुकाच्या शुभवर्तमानाकडे आपण वळूया. मी तुम्हाला सांगितले दोन्ही शास्त्रपाठ पॅरलल आहेत. लुकाचा शुभवर्तमान 5व्या अध्यायात येशूने शिष्याला पाचारण केलेलं आढळतं, आणि तेच या योहानाच्या शुभवर्तमानात 21व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. आणि हे आम्हाला हे आढळतं, हे सारे योहानाच्या 21व्या अध्यायात जरी असलं तरी लुकाच्या 5व्या अध्यायामध्ये येशू शिमोनाच्या होडीवर चढून शिष्यांना जाळी समुद्रात सोडाव्यास सांगतो. हे काय मात्र या योहान लिहित नाही प्रियानो, लिहित नाही. थोडासा फरक आहे दोन्ही शास्त्रपाठामध्ये, पण ज्या वेळेला दोन्ही शास्त्रपाठ आम्ही एकत्र करतो, त्यावेळेला सुंदर असे घटनाक्रम आमच्या डोळ्यासमोर परमेश्वर उभा करत असतो. 4 आणि 5वं वचन वाचा बरं. लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय. शिमोनाने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही जुळले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडली. प्रभूजी, आम्ही रात्रभर कष्ट घेतलेले आहेत, आम्ही श्रम केलेला आहे, तरी आम्हाला जाळ्यामध्ये काही सापडलेले नाही, तरी तुम्ही सांगता म्हणून आम्ही पुन्हा काय करत आहे, समुद्रामध्ये जाळी टाकत आहे. किती छान. पुढे. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. मग त्यांनी तसे केल्यानंतर असं म्हटलेलं आहे, त्यांनी समुद्रात जाळी टाकली आणि इतके मासे मिळाले की त्यांची जाळी फाटू लागली. इतका आशीर्वाद कधी मिळाला?
येशूने सांगितल्यावर का येशूने सांगितलेलं केल्यावर? हा मुद्दा महत्वाचा आहे. येशू बरंच काय बोलतो, येशू बरंच काय सांगतो, पण त्या बरंच काय सांगण्यावर प्रमाणे आम्ही करतोय का, हा पॉइंट आहे. आणि म्हणून शिमोनाच्या मुखातले हे शब्द आहेत, प्रभूजी तुम्ही सांगता म्हणून गुरुजी आम्ही रात्रभर कष्ट घेतलेले आहेत आणि काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळे सोडतो. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आम्ही ऐकू त्याप्रमाणे कृती करतो, त्याप्रमाणे आम्ही वागतो, त्यावेळेला परमेश्वर आम्हाला आशीर्वादाने भरतो. किती आशीर्वाद देतो? जाळे फाटे. किती आशीर्वाद देतो? तुम्हाला माहिती का त्या अलिशाच्या काळामध्ये त्या एका स्त्रीचं देणं खूप होतं आणि तिला देण्यासाठी घरात काहीच नव्हतं. आणि मग देवाचा दास त्याने काय केलं? तेल आशीर्वादित केलं आणि मग तिच्या घरातली सगळी भांडी तेलाने, तेल वाढतच राहिलं. मग ती कुठे गेली? त्यांच्याकडून पातेले आणली, अजून काय काय भांडी घेऊन आणले, कळशी आणली, हंडा आणला, ती भरला. आणि मग ती भरल्यानंतर तेल काय भरायला, आशीर्वादित तेल काय संपेना. मग ती परत डावीकडे गेली, तिकडच्या शेजारणीला म्हणाली तुमची जरा भांडी द्या. त्या शेजाऱ्यांना पण वाटलाच घेवायला काय झालं, या सगळ्याची भांडी गोळा करते. पण तिला देवाने एवढा आशीर्वाद दिला, ओतप्रोत दिला. जेव्हा परमेश्वराचं आम्ही ऐकून त्याप्रमाणे वागतो, जाळी फाटेपर्यंत प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. जेव्हा चर्च प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे वागते, त्यावेळेला प्रियानो आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देणारा आमचा महान परमेश्वर. हालेलुया. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानो, ख्रिस्ताद्वारे या शिष्यांना यश प्राप्ती झालेली आहे. एकटेच हे शिष्य अंधाऱ्या रात्रीमध्ये मासे पकडायला गेले आणि त्यांना अपयश आलेलं आहे. परंतु आता येशू ख्रिस्त किनाऱ्यावरती उभा आहे. तो बोटीमध्ये गेलेला नाही आहे. या वचनाप्रमाणे, योहानाच्या शिवर्तमानाप्रमाणे तो किनाऱ्यावरतीच उभा राहिलेला आहे आणि किनाऱ्यावरून तो यांची गंमत पाहत आहे. रात्रभर कष्ट केलेले आहेत, सकाळी बोट किनाऱ्याला आणलेली आहे, निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत, एकही मासा जाळीमध्ये नाही. आणि म्हणून येशूने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग येशू त्यांना काय म्हणाला बरं? मुलांनो तुमच्या जवळ काही. म्हणजे अंतर जास्त नव्हतं. येशू किनारी उभा होता, शिष्य समुद्रात होते, पण येशू जे बोलला ते शिष्यांना ऐकायला आलं. म्हणजे अंतर प्रियानो 200 मीटर पेक्षाही कमी असावं. आणि म्हणून स्पष्टपणे येशू म्हणाला, मुलांनो तुमच्याकडे काही खाव्याला आहे का? त्यांनी नाही असे त्याला उत्तर दिले, कारण खरंच नव्हतं त्यांच्याकडे. आणि थोडस आम्ही जर बारकाने याबाबत विचार केला तर हे शिष्य प्रियानो वैतागलेले आहेत, पण आता अपयशाने ते निराशही झाले नाहीत. कारण त्यांना समोर कोण दिसत होता? एक व्यक्ती दिसत होता ज्याला त्यांनी ओळखलं नाही. येशू आहे हे त्यांनी ओळखलेले नाही. आणि मग जेव्हा येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, मुलांनो काही खावयाला आहे का तुमच्याजवळ? त्यांनी नाही असे उत्तर दिल्यावर येशूने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशाच्या गोळक्यामुळे ते त्यांना ओढले. आणि मग ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो योहान पेत्राला म्हणाला, प्रभू आहे. कसं ओळखलं योहानाने? कसं ओळखलं प्रियानो? पुढे आम्ही पाहतो, त्याकडे मी तुम्हाला नेणारच आहे. येशूच्या सांगण्यानुसार या शिष्यांनी केल्यामुळे असं झालेलं आहे, त्यांना अमाप असे मासे मिळालेले आहेत. हा चमत्कार नाही का प्रियानो? हा चमत्कार आहे. आणि त्यानंतर येशूने शिमोनाला म्हटले, भिवू नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. लूकाचं शिवर्तमान 5वा अध्याय 10व्या वचनामध्ये येशूने शिमोनाला अभिवचन दिलेलं आहे. आणि येशू येण्यापूर्वी हे दोघे शिष्य पेत्र आणि योहान मासे धरत होते असं लूकाचं शिवर्तमान 5व्या अध्यायामध्ये आम्हाला आढळतं. परंतु किनारी उभा असलेला व्यक्ती हा येशू आहे हे पेत्राच्या अगोदर योहानाने ओळखलं. का बरं? कारण योहान येशूवर अधिक प्रीती करत होता आणि येशू योहानावर इतर शिष्यांपेक्षा अधिक प्रीती करत होता. आणि म्हणून त्या दोघांची मने जुळलेली होती. योहान येशूच्या बाबतीमध्ये येशूच्या समस्येबद्दल, येशूच्या भविष्याबद्दल फार लवकर त्याला ज्ञान प्राप्त होत असे, परंतु पेत्राला हे ज्ञान लवकर प्राप्त होत नसे. आणि म्हणून
किनाऱ्यावर उभे असलेले व्यक्ती पेत्र याच्यापेक्षा योहानाने पहिलं ओळखलं आणि योहान पेत्राला म्हणतो प्रभू आहे. कोण आहे? प्रभू आहे. येशूच्या बाबतीत योहान फार लवकर समजून घेत असे आध्यात्मिक गोष्टी, परंतु पेत्र येशूच्या बाबतीमध्ये फार लवकर आणि पहिला कृती करण्यामध्ये पुढे असायचा. योहान सेकंड असायचा. तुम्हाला आठवतं का? हा जरी योहान येशूवर प्रीती करत होता आणि येशू प्रीती त्या योहानावर करत होता, तरी कृती करण्यामध्ये हा जरा डल होता, हा जरा स्लो होता. परंतु कृती करण्यामध्ये ऍक्टिव्ह कोण होता? महिलांनी जेव्हा सांगितलं की बघा तो उठलाय, तेव्हा कोण पळत गेला? पहिला पेत्र गेला. त्याच्या मागून हा दुसरा शिष्य गेला. पहिला कोणी ओनावून बघितलं? म्हणून या दोन शिष्यांच्या मध्ये पण फरक आहे. योहान येशूच्या आध्यात्मिक गोष्टी पहिला समजायचा, पण पेत्र आध्यात्मिक गोष्टीसाठी पहिला कृती करण्यामध्ये नेहमी पुढे असायचा. अशा प्रकारे पुढे काय झालेलं आहे? योहानाने पेत्राला सांगितले ते प्रभू आहे. हे ऐकताच पेत्राने काय केलं माहिती का? त्याने कपडे काढले आणि कमरेला गुंडाळले आणि त्याने कुठे उडी मारली? पाण्यात. का मारली? पण पेत्राने काय केलेलं आहे? कपडे गुंडाळले आणि प्रियानो त्याने पाण्यात उडी मारले, यासाठी की त्याच्या मनामध्ये येशू बद्दल भय होतं, येशू बद्दल आदर होता आणि त्याच्यामुळे येशू समोर उघड्या अंगाने कसं काय जायचं? त्या एका क्षणामध्ये त्याला काय काय आठवलं असेल, येशूने त्याला दिलेली जबाबदारी त्याला आठवली असेल आणि ती सोडून मी काय करायला आलो याची त्याला लाज वाटली असेल, याचं त्याला वाईट वाटलं असेल आणि आता येशूला कसं तोंड दाखव म्हणून त्याने काय केलं? वरचे कपडे काढले, कमरेला गुंडाळले आणि पाण्यात उडी मारली. एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. आपण चर्च या नात्याने किंवा वैयक्तिक या नात्याने माणसे धरत नाही. या ठिकाणी जर बारकाईने ह्या शास्त्रपाठाचा जर तुम्ही अभ्यास केला ना, शिष्यांनी मासे धरलेच नाही. रात्रभर कष्ट घेतले, मासा नाही सापडला आणि ज्या वेळेला येशूने सांगितलं त्यावेळेला त्यांना 153 मासे मिळाले. पण त्यांनी थोडीच आणले, त्यांनी थोडीच ते धरले. कोणी धरले होते? येशूने धरले. कारण बघा ना काय लिहिलेलं आहे, उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणजे त्यांना सापडण्यासाठी पुरवठा कोणी केला? दिले कोणी ते मासे? इतका बारकाईने देवाच्या वचनाचा अभ्यास करायचा असतो प्रियानो, तेव्हा त्यातलं सत्य आणि त्यातलं मर्म आम्हाला कळतं. आम्ही म्हणतो शिष्याने 153 मासे धरले, नाहीच धरले. त्यांनी नुसती जाळी टाकली, अगोदर टाकली, काहीच नाही मिळालं. येशू भेटला, टाकले, 153 मासे मिळाले. म्हणजे नेमके मासे कोणी धरून दिले त्यांच्या जाळीमध्ये? येशू ख्रिस्ताने दिलेले आहे. आम्ही फक्त ओढीत चढायचं आणि बसायचं आहे, पाण्यात जाळी सोडायची आहे. मासे येशू देणार आहे, मासे येशू देणार आहे. जेव्हा चर्च स्वतःच्या मनाने माणसं पकडायला लागतं ना, ते अपयशी ठरतं. आम्ही प्रभूच्या वचनामध्ये मुळावलेले, रचले गेलेले पाहिजे. आम्ही जेव्हा विश्वासाने काम करू त्यावेळेला माणसे धरणारा कळशी परमेश्वराच्या योजनेमध्ये जे आहेत त्यांना तो आमच्याकडे पाठवेल आणि त्याच्या मंडळीची तो वृद्धी करणार आहे. म्हणून संत पाऊल काय म्हणतो? पेरणारा बी पेरतो, पेरणारा खत पाणी घालतो, पण वाढवणारा कोण आहे? परमेश्वर. आम्ही श्रेय नाही घ्यायचं. आमचं चर्च वाढलं, माझ्यामुळे वाढलं, मी काम केलं, मी कष्ट केलं. हू आर यू? हू एम आय? मी कोण आहे? मी फक्त एक जाळी आहे. देवाच्या मंडळीची वाढ होण्यासाठी एक साधन आहे. एकदा काय झालं माहिती? उदाहरण तुम्हाला सांगतो. एका सुवार्तिकाचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि मग इंटरव्ह्यू घेत असताना त्याला प्रश्न विचारला की तुम्ही आतापर्यंत कितीतरी मीटिंग्स घेतल्या, संजीवनाच्या सभा घेतल्या, त्याच्याद्वारे ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांना तुम्ही बाप्तिस्मा दिलेला आहे, तर तुम्ही किती लोकांचं तारण केलेलं आहे? तुम्ही किती लोकांना बाप्तिस्मा दिलेला आहे? किती लोकांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे? आणि मग जेव्हा हा प्रश्न त्याला विचारण्यात आला त्यावेळेला तो सुवार्तिक त्यांना म्हणाला, मला वाटतं काहीच नाही. काय म्हणाला? मला माहित नाही किती लोकांनी येशूचा स्वीकार केला, मला माहित नाही मी किती लोकांना बाप्तिस्मे दिले. आय डोंट नो. मग कारण प्रियानो, सुवार्तिकाला
देवाचं वचनाची बी जे आहे, देवाचं वचन जे आहे ते पेरण्याचं काम देवाने दिलेलं होतं. ते ऐकून अनेक लोक माघारी गेलेले होते. ते आपापल्या गावी गेले, आपापल्या शहरी गेले. कोण कुठं गेलं, कोणी येशूवर विश्वास किती ठेवलेला आहे, कोणी बाप्तिस्मा घेतला, कोणी त्याला तारणारा म्हणून स्वीकारलं, हे याला कसं कळणार आहे? त्याने फक्त जाळी टाकण्याचं काम केलेलं आहे, सुवार्ता सांगण्याचं काम केलेलं आहे. वाढवणारा परमेश्वर आहे, वाढवणारा परमेश्वर आहे. आणि हे आम्ही कधी विसरता कामा नये. आम्ही जेव्हा देवाच्या वचनाचे जाळे देवाच्या लोकांच्या मध्ये आणि या जगामध्ये सोडतो, त्यावेळेला त्या जाळ्यामध्ये माणसे धरून देणारा येशू आहे. तो फक्त उत्तम मेंढपाळ नाही, तर तो एक उत्तम कोळी आहे. काय आहे? उत्तम कोळी आहे. कोकणी ख्रिस्ती लोकांच्या घरी जाऊन पहा, त्यांची गाणी युट्यूबवरती ख्रिस्ती गाणी ऐकत होते, किती छान आहेत ते. त्यांच्यासाठी त्यांचा देव प्रभू येशू ख्रिस्त हा कोळी आहे. धनगरांसाठी येशू ख्रिस्त हा मेंढपाळ आहे. लढवयांसाठी, सैनिकांसाठी येशू ख्रिस्त हा सेनापती आहे. आमच्यासाठी, कुटुंबासाठी येशू ख्रिस्त कोण आहे? पुढारी आहे. Christ is the head of this house, the unseen guest, present for every meal. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा संबंध जोडत असतो. आणि अशा प्रकारे या शिष्यांना मासे धरून देण्याचं काम येशूने केलेलं आहे. म्हणून तो खात्रीपूर्वक म्हटला, तुमच्या होडीच्या उजव्या बाजूला जाळे टाका, म्हणजे तुम्हाला मासे सापडतील. का यांनी नव्हते टाकले जाळे उजव्या बाजूला? त्यांनी इकडे नाही म्हटलं, ते डावीकडे नाही म्हटलं, उजवीकडे टाकले असतील ना, पुढे टाकले असतील, मागे टाकले असतील. कारण ते सराईत कोळी होते, मच्छीमार होते, नावाजलेले होते, व्यावसायिक होते. पण येशूने त्यांना मासे धरून दिलेले आहेत. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. जसं योनासाठी त्याचा बचाव होण्यासाठी त्याला त्या समुद्रातून पुन्हा निनवेला आणण्यासाठी देवाने काय केलं? मोठा मासा. समुद्रातील मासे पण देवाचं ऐकतात. त्या देवाने त्या माशाला, कोणी म्हणतं वेल मासा, कोणी म्हणतं देव मासा, मला माहित नाही कुठला मासा होता, पण एवढं नक्कीच की एवढा 6 फुटाचा माणूस एवढासारखा त्याच्या पोटात जाऊ शकला, त्याच्या पोटात जाऊन गुडघे टेकू शकला, प्रार्थना करू शकला. परंतु त्या पोटामध्ये तो प्रार्थना करू लागलेला आहे. मासे देखील प्रभूचं ऐकतात. 153 माशाने येशूने आज्ञा नसेल का केले? गो इन टू द नेट, जाळ्यामध्ये जा, कारण हे माझे शिष्य आहेत. हे रात्रभर कष्ट केलेलं आहे, श्रम घेतलेला आहे, एकही तुम्ही गेलेलं नाही, ते जगणार कसे? आज्ञा केली असणार आहे. या शिष्यांना उजव्या बाजूला जाळे टाक म्हणण्या अगोदर येशूने माशांना आज्ञा केली होती, बोटीच्या उजव्या बाजूला जाऊन जमा व्हा. आणि ते गॅदर, ते आले, एकत्र आले आणि जाळी टाकण्याबरोबर सगळे त्या जाळीमध्ये अडकले. आणि हा आम्हाला लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आमच्या आता लक्षात आला असेल प्रियानो, येशू येथे आम्हाला शिकवत आहे की त्याने शिष्यांना पाठवले, त्याच्या चर्चचे प्रतिनिधी पाठवले, सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलेले आहे. आणि त्यांचं यश हे त्यांच्या कृत्यांनी नाही, तर येशूच्या द्वारे मिळतं. तिसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे पुरवठा करणारा ख्रिस्त. ख्रिस्ताचा पुरवठा. वचने 9 ते 14. मासे धरून आणल्यावर येशू त्यांना काय म्हणाला? काय म्हणाला पहा बरं. योहाना सुवर्तमान 21वा अध्याय 12 वचन. येशू त्यांना म्हणाला, या जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजलं. त्यांना म्हणजे आधी कोणाला समजलं होतं? पेत्र आणि योहानाला समजलं. आणि ज्या वेळेला हे सगळे नाश्त्याला बसले समजलं. मला असं वाटतं गेल्या वेळेस मी बोललोय ना याच्यावरती, ब्रेकफास्ट ऑन द बीच. बोललो, येस. आता डोंगरवरून आल्यावर आपण एकदा बीचला पण जाऊया बरं का. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? हे सगळे किनाऱ्याला
नाश्ता करायला बसलेले आहे. परंतु ज्या वेळेला हे बोटीमधून बाहेर आले त्यावेळेला प्रभू येशू त्यांना असं म्हणतो की तुम्हाजवळ काय खावायला आहे का? तुम्ही जे मासे धरलेले आहेत, बघा 10वं वचन, येशूने त्यांना म्हटले तुम्ही आता धरलेल्या माशातून काही आणा. याच तो शिमोन पेत्राने मच्छीवर चढून 153 मोठ्या माशाने भरलेले जाळे काठी ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला या जेवा. तेव्हा ते प्रभू आहे असे त्यांनी ओळखले आणि त्याला शिष्यांनी प्रश्न विचाराव्यास कोणी धजलं नाही. आणि मग येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली. बोटीतून मासे आणले. भाकर कुठून आणले? सिक्वेन्स बघा. येशूने मासे आणायला सांगितले. पेत्र गेला, 153 मासे ओढत ओढत आणले आणि ओढून आणल्यावरती येशू म्हणतो या आणि जेवा. कच्चे मासे खाल्ले का भाकरी बरोबर? त्यांनी ते भाजलेले होते. म्हणजे भोजन कोणी तयार केलं होतं शिष्यांसाठी? येशूने. साध्या साध्या गोष्टी आहेत. प्रभू येशूने आपल्या शिष्यांच्यावर एवढं प्रेम केलं. प्रभू येशू चर्चवर एवढं प्रेम करतो की त्या चर्चला लागणाऱ्या गोष्टी तो अगोदरच तयार करतो, त्याचा पुरवठा तो करतो आणि मग म्हणतो नाव यू कम अँड ईट, या आणि जेवा. शिष्य येण्या अगोदरच येशूने भोजन तयार केलेलं होतं. जो येशू त्यांना 153 मासे धरून देऊ शकत होता, त्या येशूने ते 153 मासे धरण्या अगोदर हे 12 शिष्य त्या समुद्रात खोल डोहामध्ये होते. त्याच्या अगोदर किनाऱ्याला कुठेतरी मासे त्यांनी पकडले असतील ना, त्यांनी त्या विस्तावर ते भाजले असतील ना. माहिती आहे भाकरी कशी तयार केली येशू ख्रिस्ताने? कोणाला त्यांनी उपयोगात आणलं होतं? कुठल्या किचनवाल्याला त्याने ऑर्डर दिली होती? कुठल्या महिलेला सांगितलं होतं? वी डोंट नो. पण आम्ही विचार करू शकतो. आणि असं म्हटलेलं आहे की येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली, तसेच मासळीही दिली. मासळी किती अद्भुत आहे. हा चमत्कार नाही का? आम्ही जेव्हा सरळ सरळ वाचतो तेव्हा खरोखर हा चमत्कार दिसून होतो. एक स्वर्गीय जेवणाचा अनुभव. कदाचित दिव्य दूतांची ती भाकर असेल. ज्या प्रकारे त्या एलियाला त्या राणीचा मेसेज ऐकून तो घाबरून पळाला होता आणि धावून धावून थकला होता बिचारा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. त्यावेळेला देवाचा दूत तो नेसलेला असताना त्याच्या पाठीवर हात टोकून म्हणतो उठ आणि काय कर, खा. आणि सुरेतलं पाणी. कुठून आली सुरेत? कुठून आलं सुरेत पाणी? कुठून आलं ते जेवण? कुठून आणलं देवदूताने? आम्हाला या गोष्टी फार विचार करायला लावतात प्रियानो. चर्चमध्ये काही नसलं तरी प्रियानो त्याला लागणाऱ्या गोष्टी पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हे रिकाम्या हाताने आले होते किनाऱ्याला, जाळी रिकामीच होती, काहीच नव्हतं. आता पुढे करायचं काय हा प्रश्न होता. परंतु ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये आला त्यावेळेला त्यांचं जीवन प्रफुल्लित झालेलं आहे. 153 मासे त्यांना मिळालेले आहे. मला एक तुम्हाला सांगू द्या, येशूने शिष्यांना फक्त पुरवठाच केला नाही तर त्यांची काळजी घेतली आणि त्यांची सेवा पण केली. आम्हाला पाहायला मिळतं त्याने शिष्यांचे पाय धुतले. त्याच्यानंतर आम्हाला इथं पाहायला मिळतं प्रियानो की त्याने शिष्यांच्या पोटाची देखील काळजी घेतली. त्यांना मासे त्याने धरून दिलेले आहेत. आणि म्हणून तो एकदा असं म्हणाला होता आपल्या शिष्यांना, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा कराव्यास आलेला आहे. आणि कित्येकांच्या करिता आपला प्राण देण्यासाठी, आपला जीव देण्यासाठी आलेला आहे. आणि ही गोष्ट सातत्याने आमच्या लक्षात राहिली पाहिजे. त्याने त्यांच्यासाठी भोजनाची न्याहारीची व्यवस्थाही केलेली आहे. आणि ही सकाळची न्याहारी समुद्र किनाऱ्याची, तिबिरिया समुद्राच्या काठावरची, गालिल समुद्राच्या काठावरची न्याहारी शिष्य आयुष्यभर कधीही विसरू शकले नाही. कारण तो एक ठिकाण होतं, स्थळ होतं की ज्या ठिकाणी येशूने त्यांना सेवा दिली होती. येशूने त्यांची काळजी घेतली होती. येशूने त्यांना शक्ती दिली होती. येशूने त्यांना सामर्थ्य दिलं होतं आणि तो त्यांच्या सोबत राहणार आहे याची त्यांना खात्री दिलेली होती. आणि म्हणूनच प्रियानो पुढे आम्हाला पाहायला मिळतं 15 वचनामध्ये, ते जेवल्यानंतर, सकाळी कोण जेवतं का? सकाळी जेवतो कोण? समजा तुम्ही गावी गेला, तुम्हाला गावचे लोक काय देणार नाश्त्याला? ब्रेड बटर देणार, जाम बटर देणार, भाकर आणि मेथीची भाजी, कुठली तरी
तुम्ही म्हणतात नाश्ता, हे तर जेवण झालं. आणि इथं तसंच लिहिलंय. मग ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योनाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू मजवर अधिक प्रीती करीतोस काय? यापेक्षा म्हणजे काय? जेवणापेक्षा, माशांपेक्षा, तुझ्या व्यवसायापेक्षा होऊ शकतं ना? किंवा इतर शिष्य जे आहेत 11 त्या शिष्यांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? किती बारकावे आहेत या शास्त्रपाठामध्ये. हे बारकावेच आम्हाला देवाच्या वचनातून सत्य शिकवतं. आणि बघा आम्हाला पुढे पाहायला मिळतं, येशूने त्यांच्या न्याहारीची भोजनाची व्यवस्थाही केलेली आहे. आणि ही न्याहारी ते शिष्य कधी विसरू शकले नाहीत, कारण तो त्यांना म्हणाला होता, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आय विल नॉट लिव्ह यू अलोन. तू एकटा नाही, तुम्ही एकटे नसणार आहे. आणि म्हणून स्वर्गी गेला तरी त्याने त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही. कारण पहा, मत्त्याचे शुभवर्तमान 28व्या अध्यायामध्ये आणि प्रेषितांची कृत्य 1ल्या अध्यायामध्ये काही वचनामध्ये सुरुवातीच्या आम्ही हे पाहतो की देवाच्या दूताने त्यांना खात्री दिलेली आहे, जसा तो वर घेतला गेला तसा तो येईल. आणि ते सांगत असताना तो असं म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. असे म्हटलंय का? आहे. मी आहे, मी तुमच्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो त्यांच्या संगती राहून प्रत्येक पावलावर त्यांना पुरवठा करणारा परमेश्वर होता. म्हणून ते जिथे कुठे येशूच्या स्वर्गारोहणानंतर गेले त्या प्रत्येक ठिकाणी येशूने या चर्चला शक्ती दिली आहे. छळ होत असताना, सुवार्ता सांगत असताना, उपदेश करत असताना, चमत्कार करत असताना, संकटामध्ये असताना, अडीअडचणीमध्ये असताना, प्रत्येक गोष्टीमध्ये येशूने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य केलं, पुरवठा केला, मजबूत केलेला आहे. मरावे लागले तरी त्यांना विश्वासामध्ये स्थिर ठेवलेलं आहे. आणि महान काम येशूने आपल्या आत्म्याच्या द्वारे केलेलं आहे. मला आशा आहे की आपण या 21व्या अध्याय योहानाचं शुभवर्तमान आणि पहिल्या 14व्या वचनाच्या या शास्त्रपाठाचं मर्म तुम्हाला समजलेलं असणार आहे. शास्त्रपाठ हा जो आहे हा माशांच्या बद्दल लिहिलाच नाहीये. हा माशांच्या बद्दल कमी आहे, पण येशू हा त्याच्या चर्चला सांभाळतो. येशू हा त्याच्या मंडळीला त्याच्या गरजा पुरवठा कसा करतो, येशू त्याच्या मंडळीला कसा सामर्थ्य पुरवतो, कसा यश प्राप्ती करतो आणि कसा आशीर्वादाने तृप्त करतो, याचा हा एक अनुभव आहे, याचा हा एक नमुना आहे, याचा हा ही घटना प्रियानो प्रचिती आम्हाला देणारी आहे. आणि म्हणून जे चर्च स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या अधिकारावर, स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या शक्तीवर अभिमान बाळगतो, ते चर्च वाढत नाही. ते वाढत नाही, ते अपयशी ठरते. पण ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताला पहिलं स्थान देतो आणि ख्रिस्ताला पुढे करतो, त्यावेळेला ते चर्च, ती व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनात देखील प्रभावी ठरते आणि यशस्वी ठरते. मग प्रभू आपणास लागणारी प्रत्येक गोष्ट पूर्वी हा आपला विश्वास आहे का? त्याने म्हटलं, मागा म्हणजे मिळेल, पण आमचा विश्वास आहे का की मी मागितल्यावर मला मिळेल? आम्ही साशंक मनाने कधी मागू नये. मला अंधारात मासे पकडायला आवडतं की दिवसाच्या प्रकाशाचे पुत्र या नात्याने जाऊन लोकांना सुवार्थ सांगून माणसे प्रभूसाठी गोळा करायला आवडतं. आम्ही विचार करायला हवा. म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर त्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. परमेश्वर आमची नेहमी काळजी घेतो. परमेश्वर आमची वैयक्तिक काळजी घेतो. परमेश्वर आमच्या कुटुंबाची काळजी घेणारा परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या मंडळीची काळजी घेतो. आम्ही उगाच चिंता करण्याची गरज नाही. आम्ही चिंता करायची गरज नाही, कारण मंडळी प्रभूची आहे. ख्रिस्ताने त्याच्यासाठी बलिदान केलेलं आहे. त्या ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण परिधान करूया. पुनरुत्थित ख्रिस्त पुनरुत्थानानंतर त्याच्या मंडळीला सबळ करत आहे, हेच आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून तो त्यांना म्हणाला, मी जातो पण तुमच्यासाठी सत्याचा आत्मा पाठवतो. तो तुम्हाला काय करेल? प्रार्थना करायला शिकवेल. तो तुम्हाला काय करेल? विश्वासामध्ये स्थिर राखेल. तो तुम्हाला पापाची जाणीव देईल. आणि तो पवित्र आत्मा आपण स्वीकारू, म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्तानंतरचा जो आशीर्वाद आहे, जे यश आहे, जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, ती आम्ही मिळवू शकतो. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बाबा, आम्ही तुझी स्तुती करीतो.
तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान महिमा आणि धन्यवाद देतो. पुनरुत्थानानंतर 12 सदस्यांच्या चर्चला प्रभू येशू ख्रिस्ताने सामर्थ्य दिलं, यश प्राप्ती दिली, आशीर्वादाने तृप्त केलं. तेथून चर्च वाढत गेलं, ते आम्हापर्यंत आलं. आम्ही कधी विसरू नये, ज्या वेळेला ख्रिस्त आमच्या सोबत असतो, ख्रिस्त आमच्या मध्ये असतो, त्यावेळेला आम्हाला हे सगळं प्राप्त होतं. जेव्हा ते नसतो, ज्यावेळेला त्याला आम्ही स्थान देत नाही, त्यावेळेला आमची वाढ होते. आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये मागे जातो. आणि म्हणून प्रभू, वैयक्तिक आणि चर्च या दोन्ही जीवनामध्ये तू आम्हाला फलद्रूप कर आणि त्यासाठी तुझ्या संगती राहण्यास तू आम्हाला कृपा कर. येशूच्या नावात.